Hey everyone, this is the day 3 of the Kerala trip. I am your roaming dog Darshan Mapte. तो मैसूर में अपना टाइम बिताने के बाद हम निकल पड़े मन्नार की तरफ, जो कि फेमस है अपनी नेचुरल ब्यूटी और हंसी वादियों के लिए। तो रास्ते में खूबसूरत नज़ारे और बस की विंडो से आती हुई ठंडी हवा, उसके साथ रात में मूवी नाइट, ये सब एंजॉय करके आखिरकार हम सुबह 4 बजे पहुँचे हमारी होटल रूम में। और होटल रूम का विंडो व्यू तो ऐसा था जो सच में थकान भगा देने वाला था। और सच में इंस्टेड ऑफ लॉन्ग नाइट जर्नी, द बालकनी व्यू विद कॉफ़ी वॉज चेरी ऑन द केक। तो थोड़ा बहुत रेस्ट और पेट भर नाश्ता करने के बाद हम निकल पड़े अपनी अगली मंजिल की तरफ। लेकिन यार सच में विंडो के बाहर का नज़ारा देख के ये एहसास तो ज़रूर हुआ कि यार कभी कभी घूमने के लिए ना हाँ कर देनी चाहिए। वो कहते हैं ना, मंजिल मिलेगी भटक कर ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं। और इंटरेस्टिंग बात तो ये भी है कि मुन्नार टी गार्डन्स, जो कि रास्तों की खूबसूरती बढ़ाते हैं, ये केरला की इकोनॉमी में भी सिग्निफिकेंटली कंट्रीब्यूट करते हैं। केरला के टोटल टी कल्टीवेशन एरिया में से, जो कि है 64,000 हेक्टर, 13,000 हेक्टर इज फ्रॉम मुन्नार, जहाँ से अप्रॉक्स 27 मिलियन केजी ऑफ टी एनुअली प्रोड्यूस होता है। सो फाइनली हम केरला फार्म्स पहुँच चुके थे, जो कि फेमस है अपनी वैरायटी ऑफ स्पाइसेस, वैसे ही मेडिसिनल प्लांट्स के लिए। यहाँ पे आपको डिफरेंट टाइप्स के प्लांट्स देखने को मिलते हैं। बोलना यो हे आमचे सेकंड कॅमेरामॅन। येस, आजपासून खरी व्लॉगिंग चालू होणार. हे गाईज, येस, हिअर इज जीवन टायडे. प्लीज शेअर युअर. हिअर इज करंट पेशंट. No response. Vishweshwaraya, our most important cameraman. These are our trip managers, our tour guide. Sir, आपका नाम? पुण्य कृष्ण. Okay. This is the location. हे आमचे सर येत आहेत. यूट्यूब चॅनल सर. होते आयुर्वेदिक ट्रीटमेंट ऑयल, ये प्रीमेचर डैंड्रफ, बाल गिरना पड़ना, ये सब बंद कर देते. नील भृंगादी और हेयर ऑयल, हेयर ट्रीटमेंट ऑयल आहे. आणि त्याच्यात व्हर्जिन कोकोनट ऑइल बेस असते, ते मिक्स करून बनवतो. 35 जडीबुटी मिक्स करून. भृंगराज ऐकला असेल, रोसमेरी, इंडिगा, आवळा, आमळा, रोसमेरी, हे सगळं मिळून बनवते ते. वेलची आपला काढा काढा बघा, इकडे पुढे आहे तुम्हाला. वेलची जायला काढून येते रूटमधून निघते ते, आणि त्याचे ते बी असते, ते सफेद रंगाचे फूल दिसलं ना मला, इलायची. ते 80 दिवसांनी ते हार्वेस्टिंग करणार. वेलची कसं महाग असते, फक्त त्याच्या सुगंध मिळते. ऑइल फारचे लोक वापरतात, म्हणजे कॅडमटी म्हणलं तर ते ड्रॉप टाकणार. ऑर्गॅनिक मध्ये इकडेच भेटते 2 ठिकाणी, आपला मुन्नार आणि वायनाड. म्हणजे ऑर्गॅनिक जो ते वेळ असते, ते त्याच्यावर 3 टाईपचे पेपर निघते. एक ब्लॅक पेपर, एक व्हाईट पेपर, एक ग्रीन पेपर. म्हणजे 3 टाईपचे एकच प्लांटवर येतात. आणि व्हाईट पेपर कसं आपला डोळ्याच्या चांगल्यासाठी, व्हाईट पेपर. आणि ते व्हाईट पेपर, ब्लॅक पेपर आपल्या पोटासाठी. ग्रीन पेपर स्पाइसी आयटम आहे, म्हणजे ते बिर्याणी वगैरे बनवतात ना, त्याच्यात मिक्स करतात. आणि हळद आहे एक छोटी. हळद तर ना येलो कलरचे दिसलं असेल तुम्हाला.
त्याचे 3 प्रकारचे आले जाते. एक व्हाईट आहे, ब्लॅक आहे, व्हाईट टर्मरिक, ब्लॅक टर्मरिक, येलो टर्मरिक आणि एक आंबी हळदी असते. आंबी हळदी फेस पॅक बनवतो लेडीजनी आणि व्हाईट वर ब्लॅक आयुर्वेदिक औषध बनवायला वापर करतो. आणि येल्लो आपला एडिबल आहे, जेवणासाठी आपण सगळं मिक्स करून खातो. तेच ते मसाल्यामध्ये येते. आणि व्हेरिकोज वाईन माहिती आहे का तुम्हाला? नस मोठा होतात अलोपॅथीमध्ये मध्ये काय ते नस काढून टाकते. हा ते आपल्या आयुर्वेदिक मध्ये कसं आहे, त्याला काढून अप्लाय करायचे. आयुर्वेदिक औषध बनवतो ते. म्हणजे जास्ती जुने असेल ना टॅबलेट त्यातून कमी असेल स्पायडर सारखे निळी कलरचे असेल ना ते असं मसाज करून ते सरळ करतात. म्हणजे एक जागेवर खोट होतं म्हणून ते ब्लड सर्क्युलेशन मागे पुढे होत नाही. त्याला डोक्याला मायग्रेन वगैरे असते कराटा मारते झोपत त्याच्यासाठी का आहे का फ्रूट काय आहे? नॉनी लोणी अस्थमा कफ काशी त्याच्यासाठी औषध बनवतो. दमाची बिमारी नाही अस्थमा आणि ते थोडं चाललं तर पाय साफ नाही तर दम निघते त्याच्यासाठी औषध बनवतो. चॉकलेट बनते. चॉकलेट ऐकलं असेल कॅडबरी चॉकलेट वगैरे बनवतो आणि केक बनवते. ते त्याचे 2 कलरचे फ्रूट येतात, एक येल्लो एक रेड. त्याच्या बाहेरचे आपलं कटर जरी असते गोड असते ते खायला, आतले बी आहे ना पावडर बनवते कोको पावडर. तुम्हाला दाखवतो वरती मोठं झाड आहे प्लांट आहे असं रुद्राक्षाच्या आणि ते रुद्राक्ष आलेलं आहे वरती आणि सांगायची आपण उतरला ना तिथे एक बारीक आहे. लाल कलरचं पण आहे आवळा. ते सगळं आयुर्वेदिक औषधामध्ये मिक्स करतो येते. एक पाट असतं 2 टाका 5 टाकायचं असतं आयुर्वेदिक औषध बनवलं आवळाचं. हे युरिक ॲसिड वाढतं माहिती आहे ना तुम्हाला? युरिक ॲसिड हाटी गांधर दर्द होतं ते युरिक ॲसिड वाढतं का ते रेडमीट जास्ती घालावं लागो आणि आपलं रेडमीट जास्ती खाणाऱ्याला सी फूड जादा खाणावाला आणि अल्कोहोल जास्त यूज करणाऱ्या पण नाही ते युरिक ॲसिड. नदी पेरियार तेरियार मुन्नार. मुन्नार हे नदी आहे त्याच्या नावावर मुन्नार म्हणतात. हे इडंबिरी वालंबिरी म्हणतात ते हेअर ऑइल मध्ये मिक्स करतो. हे हेअर ट्रीटमेंट ऑइल बनवतं ना त्याचे ते एक इन्ग्रेडियंट आहे. इडंबिरी वालंबिरी म्हणतो राईस वर लागतो इडम म्हणतो लागतो पोटासाठी चांगला आहे. जायफळ दर्द वगैरे असेल तर जास्त यूज करतो. ऊद परफ्यूम बनवतो तुम्हाला ऊद माहिती आहे ना अत्तर इतर बनवत आहे ते बाहेरचे लोक जास्त यूज करतो अत्तर इतर ऊद म्हणून हे झाडाचे काढतात ते ओरिजिनल त्याच्या इम्युनिटी बूस्टर आहे. असे म्हणजे गोडासाठी ताकद येईल आपला शरीरातले बॉन्ड नस सगळं व्यायाम करणारे पुढे क्रिकेट खेळणार आणि ते आपलं जेव्हा आई वडील रोग येतात ते आपल्या मुलांना येतात आपलं प्युअर आउट करून देतात. म्हणजे ते आपलं बॉडी याला कसा यूज करायचं याच्यावर 4-5 मिक्स करून बनवतो. मकोटो म्हणून एक फ्रूट आहे 1 किलोला 6,000 रुपये किंमत आहे. ते फ्रूट आणि ते इन्सुलिन प्लॅन आणि चुई मी माहिती असेल तुम्हाला लाजडू ते सगळं मिक्सर आणि खेळ एक मॅजिक खेळ आहे लाल रंगाचे ते सगळं मिक्सर औषध बनवतो आम्ही. डायबिटीज म्हणजे ते हिसाबाने प्यायचे डायबिटीज सांभाळायचे. फक्त 6 महिन्याचे कोर्स असते. बॉर्डर लेवल मी सोडलं प्रत्येक महिने चेक करून जायचे 15 दिवसांनी शुगर लेवल चेक करायचे. मग ते आपलं ॲलोपॅथी घेते असेल ते सोबत घ्यायचे ते त्याला सोडून द्यायचे म्हणजे त्यावेळी लास्टमध्ये सोडून द्यायचे त्याच्यानंतर अश्वगंधा घ्यायचे पुढे यायचे नाही. ते क्लिअर करते आपलं तुम्ही शिकलेलं ॲलोपॅथी मध्ये क्युअर आउट नाही होत. परत आपण ऑपरेशन केला 1 वर्षांनी परत येणार. पाइनएप्पल अननस पाहिजे पायनॅपल जात असते. हे रेड टी मध्ये ही डिस्कस कर आणि कॉफी बी नाही रे नकली सबके लिए वो मेडिसिन में डालते हैं. ठीक है ओके अभी आप लोग साइड तोपर्यंत मुतखळा कुठं
छालो छालो मोशन चेक कर्पूर राहतं तुलसी. आपल्याला उलटी वगैरे येतात ना गाडीत प्रवास करताना उलटी येतात नॉर्मल हड्डे येतात त्याच्यासाठी याचं ऑइल आहे थोडंसं लावून श्वास केला ना ते स्किन मध्ये काहीतरी पिंपल्स वगैरे येते कुदली फंगल इन्फेक्शन हेक्सिमोसिरोसिस वगैरे याच्यासाठी औषध बनवतो हे दंतपालाचं दंतपाल दंतपाला ते शरीरात कुदली वगैरे येते ना फंगल इन्फेक्शन येते आणि डस्ट मस्त येते ना आपल्याला टॉप आहे बाबा काय ओरिजिनल राहणार असते 12 वर्षांनी याचे नीलपूर म्हणजे ते लोक बाहेरून प्राईस स्टार्ट करून जातात आता त्याने अजून 6 वर्षांनी त्याचे औषध बनवायचे आणि हे आज ते सगळ्यांना निघायचं प्रॉब्लेम होणार आहे कोविड हे साईड नाही ना मला साईड द्या ना चला जाऊ दे त्या आधी म्हणजे थायरॉइड आपल्याला नाही आहे मग आपल्याला यायचे नाही म्हणून आपल्याला 4-5 जेवण सोडून द्यायचे पत्तागोबी फुलगोबी राजमा जाई आणि ड्राय बीन्स आणि हे प्रॉन्स हे सगळं खायला थोडं कमी करायचं तुम्ही पण कमी करायचे बाय माणसात बिलकुल नाही यार म्हणजे ते स्ट्रेन जास्त होणार थायरॉइड होतं डिलिव्हरीचे विजिट के बाद हम वापस आ गए थे हमारे रूम पे। इसी के साथ हमारे डे 3 का व्लॉग यहीं पे ख़त्म होता है। मिलेंगे अगले व्लॉग में कुछ अलग मेमोरीज के साथ। तब तक स्टे ट्यून, लाइक शेयर सब्सक्राइब।